आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। डाळींचे भाव कडाडले। तूर डाळ 15 रुपये तर मूग डाळ 10 रुपयांनी महाग, तर तूर डाळीचे दर 140 रुपये प्रति किलो। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रात 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पालघरमधील मोखाडा तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा, टंचाईग्रस्त गावांची संख्या पोहोचली 55 वर। पाण्याचा स्रोत नसल्याने नळ योजनाही बंद पडल्या। सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा। नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या, चारा जिल्हा बाहेर देण्यासंबंधी चारा जिल्ह्याबाहेर नेणाऱ्यांवर कारवाई होणार, पशुसंवर्धन विभागाची कारवाई। नांदेडमध्ये उन्हाळी पेरूच्या लागवडीमधून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालं। उन्हाळी पेरूला बाजारात चांगली मागणी। उसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्याने 3000 कोटींचा फटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट। चाळीसगावात तालुक्यात तापमानात मोठी वाढ, तालुक्यात 40 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने 9 रुपयांनी भाव घसरले, दर कमी झाल्याने ग्राहकांची मागणी वाढली। वाशिमच्या रिसोडमधील जल प्रकल्पांनी आता तळ गाठलं, भीषण पाणी टंचाईची शक्यता, यावर्षी सरासरीपेक्षा 24% पाऊस कमी पडल्याने शेतीला फटका।